रेशीम बागेमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत. थेट जाऊयात. सध्याची आपण रेशीम बागमधली ही दृश्य पाहतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज बौद्धिक आहे. संघ कार्यालयामध्ये भाजपा आणि शिवसेनेचे आमदार हजर होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वी दाखल झाले आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत. दरम्यान अजित पवार गटाचे राजू कारेमोरे हे सुद्धा पोहोचल्याची माहिती मिळते. मात्र अजित पवार यांच्याशी कोणतंही बोलणं झालेलं नसल्याची माहिती त्यांनी दिली. सध्याची ही लाईव्ह दृश्य आहेत रेशीम बागेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रेशीम बागेमध्ये पोहोचलेले आहेत. दरवर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये एक सकाळ निर्धारित करून भाजपचे सर्व आमदार संघभूमीवर जात असतात. गेल्या वेळी मात्र सेनेचे काही आमदार देखील त्यांच्यासोबत होते. एकंदरीत एकीकडे या घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे मात्र अजित पवार आणि त्यांचे इतर आमदार हे पोहोचणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. संघ मुख्यालयामधली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन करून आता पुढच्या दिशेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवाना होत आहेत. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सेनेचे काही आमदार, भाजपचे आमदार हे पोहोचलेले आहेत. माहितीच्या आमदारांना आज महत्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आहेत. अक्षय, देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे सुद्धा आले. अजित पवार येण्याचा काही अंदाज आहे का? ऋतुजा, आपण जर बघितलं तर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेले आहेत. संघाच्या वतीनं प्रत्येक हिवाळी अधिवेशनामध्ये सगळे आमदार नागपूरला असतात आणि त्यांचं जे समान विचारधारेतील आमदार आहेत, भाजपाचे असतील, त्यासोबत भाजपाच्या आमदारांचं एक प्रबोधन वर्गाचं आयोजन केलं जायचं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपा बरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील गेल्यावेळी त्यांच्या आमदारासोबत हजेरी लावली होती आणि यावेळी अजित पवार सहभागी झालेले आहेत. मात्र स्वाभाविक आहे की विचारधारा काहीशा वेगळ्या आणि त्यामुळं या ठिकाणी अजित पवार जे आहे हे आले नसल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यांचे एकमेव आमदार राजू कारेमोरे या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र त्यांनी देखील मी स्वतःहून आलोय, पक्षासंदर्भात कुठल्याही पक्षाच्या सूचना नव्हत्या असं सांगितलं गेलं. मात्र यात आपण बघतोय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रबोधन वर्गामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्या माध्यमातून एकूणच जे राष्ट्रीय स्वयंसंघाची विचारधारा आहे त्यासोबतच सध्या ज्या प्रकारचं काम देशात करणं अपेक्षित आहे त्याबाबतचं मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यानंतर हे प्रबोधन वर्ग संपेल, त्याची सांगता होईल आणि हे सगळे आमदार यापुढे जाऊन हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होतील. अत्यंत महत्वाच्या विषयावर हिवाळी अधिवेशनात देखील चर्चा सुरू आहे. एकूणच हिंदुत्वाचा विचार, राष्ट्रसेवेचा विचार आणि त्यासोबतच अलीकडच्या काळातील देशातील राजकीय सामाजिक परिस्थिती यावरती या प्रबोधन वर्गामध्ये मार्गदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. ऋतुजा, अक्षय, साधारण किती वाजेपर्यंत हे सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि त्याची रूपरेषा नेमकी कशी असेल? एकूणच यात आपण बघतोय की जी माहिती आपल्याला मिळते साधारण 1.5 ते 1 तास हे प्रबोधन वर्ग सुरू असणार आहे आणि त्यानंतर 1.5 ते 1 तासानंतर प्रबोधन वर्ग संपेल. ज्येष्ठ स्वयंसेवक असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, त्यासोबतच संघ प्रचारक असतील, त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे. आता बघतोय सगळे आमदार हे प्रबोधन वर्गामध्ये दाखल झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम डॉक्टर हेगडेवार जे संस्थापक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्या स्मृतीचं दर्शन घेतलं, अभिवादन केलं आणि त्यानंतर ते सहभागी झाले. मोठ्या प्रमाणात भाजपाच्या महिला कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. सकाळच्या सुमारास या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक देखील, त्यामुळे सेनेचे आमदार पोहोचलेले आहेत. भाजपचे आमदार हे दाखल झालेलेच होते. एकनाथ शिंदे काही वेळा पोहोचलेले आहेत आणि आता आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दाखल झालेले आहेत. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.